तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे तो 17 तारखेला, जो येते 17 तारीख असणार आहे फेब्रुवारीची, तर येत्या 17 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये 2 हप्ते हे टाकले जाणार आहे। तर 1500 दुने 3000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये हे लाडकी बहीण योजनेचे टाकले जाणार आहे। तर सरकारने स्वतः सांगितलेले आहे। तर बघूया संपूर्ण माहिती। आणि त्याचसोबत 5 वस्तू तुमच्या घरात असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना हे कायमस्वरूपी बंद पडू शकते, तुम्हाला इथे रिजेक्ट करू शकते। तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी मित्रांनो, तुम्हाला डेली अपडेट 9734 चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो, करूया व्हिडिओला स्टार्ट। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेशी संबंधित मोठा निर्णय इथे सरकारने घेतलेला एकनाथ शिंदेजी, तर यांनी सांगितल्या न्यूजमध्ये की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते इथे तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता न्यूज। आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। तर अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या अकाउंटमध्ये येत्या 17 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकले जाणार आहे। आणि त्याचसोबत इथे भरपूरशा महिला असणार आहे की ज्यांनी चुका केलेल्या आहे, तर त्या 5 चुका त्यांना सुधारून घ्यायच्या आहे, अन्यथा लाडकी बहीण योजना हे त्यांचे कायमस्वरूपी बंद पडू शकतो। जो योजना त्यांनी आता सध्या त्यांना मिळत आहे, तर ती योजना आणि त्या योजनेचा लाभ देखील तिथं तुम्हाला मिळणं हे बंद होऊ शकतो। तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु काय होतं मित्रांनो, की जेव्हा लाडकी बहीण योजना निघालेली होती त्यावेळेस भरपूरशा महिलांनी घाई गडबडीमध्ये आणि ताबडतोब स्वरूपीने ते फॉर्म भरलेले होते। तर अशा महिलांना काय होणार आहे की इथे चेक होणार आहे त्यांचे फॉर्म। तर भरपूरशा महिलांचे जे अंगणवाडी सेविका असणार आहे, तर एक प्रकारचा तुमच्या घरी त्या येऊन सर्वे चेक करणार आहे। तर तुमच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका इथे चेक करणार आहे। आणि जेव्हा तुमच्याकडे ह्या 5 वस्तू आढळून आल्यास तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे रिजेक्ट करू शकणार आहे। तर जेव्हा तुम्ही रिजेक्ट व्हाल तर तेव्हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधीच मिळणार नाही, कायमस्वरूपी तुमचा हप्ता बंद होऊ शकतो। म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचा आहे। आणि काय मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंबंधित असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओच्या एंडमध्ये खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आज आपण कव्हर करून घेणार आहे। तर व्हिडिओला नक्कीच तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे। आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, तरच तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशीच नवनवीन नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा संपूर्ण माहिती आणि कोणती ते मोठी अपडेट असणार आहे। आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील तुमच्या अकाउंटमध्ये 2 वेळेसचे पैसे, जो 2 हप्ते असणार आहे, तर ते पैसे एकाच वेळेस तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे। तर त्याची संपूर्ण माहिती आणि जो मोठी अपडेट असणार आहे, ज्या 5 चुका तुम्ही केलेल्या असाल तर त्याची देखील संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊया। म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारे टॉपिक हे तुमचे क्लिअर होऊन जाणार। म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे, कारण की इथे खूप मोठी अपडेट सरकारने केलेली आहे, खूप मोठी अपडेट इथे सरकारने काढलेली आहे। तर तुम्हाला ते माहिती असणे गरजेचे आहे, म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे। तर व्हिडिओला लॉंग न करता येऊया आपल्या टॉपिकवर। तर बघा ह्या कोणत्या 5 चुका आहे की तुम्हाला करायचे नाही। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यामध्ये हे चेकिंग सुरू झालेले आहे। जे अंगणवाडी सेविका असणार आहे त्या घरोघरी जाऊन इथे सर्वेच्या स्वरूपामध्ये बायांच्या ज्या 5 चुका असणार आहे, तर त्या 5 चुका चेक करत आहे। आणि जसे ते चूक आढळून आल्यास त्यांना ऑनलाईन पद्धतीने इथे रिजेक्ट करत आहे, त्यांना योजनेच्या बाहेर काढल्या जात आहे। तर कोणत्या त्या 5 चुका असणार आहे ज्या तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे। तर बघा मित्रांनो, त्यासोबत त्या चौकशीतून ज्या तुम्ही 5 चुका केल्या असेल, त्या 5 चुकामधली एकही चूक तुम्ही केली असेल तर त्याचं सोल्युशन कसं असणार आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजना कायमची सुरू राहतील, तर त्याचं सोल्युशन देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहे। म्हणून तुम्हाला व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आजचा। तर व्हिडिओला मिस न करता तुम्हाला एंडपर्यंत व्हिडिओला स्टेप बाय स्टेप व्हिडिओला बघायचा आहे, तरच तुम्हाला व्हिडिओचा संपूर्ण माहिती कळणार आहे। आणि तुम्ही ज्या 5 चुकामधली एक जरी चूक तुम्ही केलेली असेल तर त्याचं सोल्युशन देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि एंडपर्यंत नक्कीच बघायचा आहे। तर बघा त्या 5 वस्तूंपैकी कोणती चूक तुम्ही केलेली नाही पाहिजे। तर बघा इथे पहिली वस्तू असणार आहे मित्रांनो की 4चाकी वाहन। आता 4चाकी वाहन तर भरपूरशा महिलांच्या घरोघरी असतोच मित्रांनो। तर 4चाकी वाहन ज्यांच्याकडे असणार आहे आणि त्यांच्या सोबत इथे 4 चुका कोणत्या असणार आहे की त्या खूप धक्कादायक त्या 4 चुका असणार आहे, तर त्याची संपूर्ण माहिती देखील याच व्हिडिओमध्ये कव्हर करून घेणार आहोत आपण। तर बघा त्यांच्याकडे 4 व्हीलर किंवा 4चाकी वाहन असणार आहे, तर त्यांची चेकिंग कशी होणार आहे। ज्या अंगणवाडी सेविका असणार आहे तर त्यांच्या घरोघरी जाणार आहे आणि त्यांच्या घरी 4चाकी वाहन आहे का, 4 व्हीलर गाडी आहे का ते चेक करणार आहे। तर ते त्यांच्याकडे यादी कशी जात असते, तर आधार कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ते चेक करत असतो की तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे की नाही। तर त्याचनुसार जे RTO विभाग असणार आहे, परिवहन विभागाकडून जिल्हा अधिकाऱ्यांकडे
ते माहिती ते यादी पाठवल्या गेलेली आहे की कोणाकडे 4 व्हीलर गाडी आहे, तर ते यादी जे जिल्हा अधिकारी असणार आहे त्यांच्याकडे देखील पाठवल्या गेली आहे। तर तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असणार तर तिथे दिसूनच येणार की तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी आहेत की नाही, आणि आधार कार्डून ते सुद्धा तुमच्या आधार कार्डून चेक करणार आहे की तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल की नाही। तर जर असेल तर तुम्हाला योजनेतून अपात्र करू शकते। तर एक हे मोठी धक्कादायक बातमी असणार आहे, आणि त्याचसोबत 4 अतिशय मोठा धक्कादायक बातम्या असणार आहे, तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये कव्हर करून घेणार आहे, परंतु तुम्हाला व्हिडिओला एंड पर्यंत बघायचं आहे। बघा, दुसरी मोठी अपडेट दुसरी न्यू अपडेट असणार आहे ते सुद्धा बघा। तर ते कोणासाठी असणार आहे की ज्यांच्याकडे शेती आहेत का, की ज्यांच्याकडे प्लॉट आहे का, किंवा प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे का, ते कसं चेक करायचं ते सुद्धा तुमच्या आधार कार्डवरून चेक केलं जाणार आहे। आणि तुमच्याकडे जर का शेती, प्लॉट किंवा प्रॉपर्टी असणार आहे तर जे लाडकी बहीण योजनेचे संबंधित जो फॉर्म भरत होतो मित्रांनो आपण, तर तेव्हा सरकारने सांगितलेलं होतं की ही लाडकी बहीण योजना फक्त गरिबांसाठी असणार आहे, तर गरीबच यांचा लाभ घेऊ शकतो। तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं सुद्धा होतं, परंतु ज्यांच्याकडे प्लॉट, शेती, प्रॉपर्टी सापडल्यास त्यांना इथे अपात्र करू शकतात, त्यांना या योजनेतून बाहेर काढू शकतात मित्रांनो। तर ज्या महिला असणार आहेत त्यांच्या नावे कुठली शेती, प्रॉपर्टी किंवा प्लॉट असलेले नाही पाहिजे, तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजना कंटिन्यू चालू राहणार आहे। आणि जे लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील देण्याची सुरुवात झालेली आहे ते सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे, अन्यथा तुम्हाला 1-2 हप्ते मिळून जाणार आणि समोर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। म्हणून ज्या महिलांच्या, ज्या लाडकी बहिणींच्या नावी शेती, प्लॉट किंवा प्रॉपर्टी असेल तर थोडी इथे प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की तुमच्या परिवारामध्ये कोणाच्या नावी असेल तर ते चालणार आहे, परंतु तुमच्या नावी जर का असेल तर तिथे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून इथून दिसू शकतो की तुमच्या नावी प्लॉट, शेती किंवा प्रॉपर्टी आहेत का, आणि तुमच्या कुटुंबात कोणाच्या नावी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे। जो हप्ता देखील सरकार देतो तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला कंटिन्यू इथे मिळणार आहे, तिथे तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही। तर तुमच्या आधार कार्डून तर चेक करू शकतो, परंतु तुमच्या लाईट बिल, जे घराचं लाईट बिल असते, इलेक्ट्रिक बिल, तर त्या सुद्धा तुमचं चेक करू शकतो, त्यांनी सुद्धा तुमचं घर कोणाच्या नावी आहे तर संपूर्ण माहिती ही ऑनलाईनच चेक केल्या जाणार आहे, आणि ऑनलाईन दिसून देखील इथे येणार आहे की कोणाच्या नावी घर आहे, कोणाच्या नावी शेती, प्लॉट, प्रॉपर्टी आहे, तर ते संपूर्ण माहिती इथं लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने दिसून येत असतो। म्हणून तुमच्या नावी जर का जी लाडकी बहीण असणार आहे त्यांच्या नावी जर का शेती, प्लॉट, प्रॉपर्टी असेल तर इथे थोडीशी प्रॉब्लेम त्यांना पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघा, जी तिसरी चौकशी होणार आहे ते तिसरी चौकशी होणार आहे की कोणी तुमच्या घरात टॅक्स भरत आहे का, कारण की काय होतं की मित्रांनो, भरपूरशा ज्या महिला असणार आहेत, ज्या लाडक्या बहिणी असणार आहे त्या स्वतः इथं जॉब करत असतो, गव्हर्नमेंट जॉबचा फायदा देखील त्या उचलत असतो आणि स्वतः गव्हर्नमेंट जॉब करत असतो, त्याचसोबत लाडकी बहीण योजनेचा सुद्धा त्या लाभ घेत असतो आणि त्या स्वतः टॅक्स सुद्धा भरत असतो। तर भरपूरशा महिला ह्या आता सुद्धा देखील टॅक्स भरत असतो, त्याचसोबत गव्हर्नमेंट जॉबवर सुद्धा असेल आणि लाडकी बहीण योजना देखील त्यांना चालू असणार आहे। तर इथे त्या महिलांना देखील प्रॉब्लेम पाहायला मिळणार आहे, कारण की ज्या महिला इथे गव्हर्नमेंट जॉबवर असेल किंवा स्वतः टॅक्स भरत असेल किंवा त्यांच्या कुटुंबात किंवा त्यांच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल तर इथे त्यांच्या लाडकी बहीण योजना बंद होऊ शकतो, इथे त्यांना मोठी प्रॉब्लेम इथे पाहायला मिळणार आहे। कारण की तुमच्या आधार कार्ड वरती आणि जे इलेक्ट्रिक बिल असणार आहे तर भरपूरशा डॉक्युमेंट वरती हे ऑनलाईन पद्धतीने माहित होऊन जातो की तुमच्या नावी कुठला टॅक्स चालू आहे का, तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंट जॉबवर आहेत का, तर संपूर्ण माहिती इथे दिसून येतो ऑनलाईन पद्धतीने। म्हणून इथे भरपूरसे प्रॉब्लेम तुमच्यासोबत होऊ शकतो, तर इथे तुम्हाला धक्कादायक ही मोठी बातमी असणार आहे। आणि त्यानंतर बघा, जे चौथी चौकशी होणार आहे ते चौकशी होणार आहे 2.5 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न असणार आहे, तर त्यांना देखील इथे असा क्रायटेरिया ठेवला होता की 2.5 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न असेल तर ते इथे लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरू शकते। परंतु आता ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल त्यांना देखील इथे लाडकी बहीण योजनेतून अपात्र करू शकतो। आणि इथे सरकारने जेव्हा फॉर्म चेक करण्याची सुरुवात केली होती तर भरपूरशा महिला अशा आढळून आल्या होत्या की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतपेक्षा जास्त होतं, 2.5 लाखापेक्षा जास्त होतं, आणि काहीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा थोडं कमी होतं। तर अशा ज्या महिला असणार आहे त्यांना देखील इथे प्रॉब्लेम पाहायला मिळणार आहे। तर तशा ज्या महिला असणार आहे, ज्या लाडक्या बहिणी असणार आहे, तर तात्काळ त्यांचे अर्ज रिजेक्ट करू शकतं सरकार, आणि त्याचसोबत त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करून त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढू शकतो, आणि जो लाडकी बहीण योजनेचा त्यांना हप्ता मिळणार आहे तो हप्ता देखील कायमस्वरूपी बंद होऊ शकतो, कारण की तुमचा जो फॉर्म असणार आहे तो ऑनलाईन पद्धतीने इथे चेक करणार आहे। आणि भरपूरशा जे चेक करणारे असणार आहे तर भरपूरशा सरकारद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म गेलेले आहे, आणि ते ऑनलाईन पद्धतीने तुमच्या सिंपल आधार कार्डच्या माध्यमातून सगळी माहिती त्यांच्याकडे चालली जात असतो। म्हणून तुम्हाला इथे खूप मोठा धक्कादायक ही बातमी असणार आहे आणि प्रॉब्लेम पाहायला मिळणार आहे।
आणि त्याचसोबत पिवळं आणि केसरी राशन कार्ड ज्यांचं असेल तर त्यांना इथे घाबरायची गरज नसणार आहे, कारण की 15,000च्या आत उत्पन्न असेल तरच तुम्हाला इथे पिवळं राशन कार्ड सरकार देत असतो। आणि त्याचसोबत ज्यांचं केसरी राशन कार्ड असणार आहे, जसं की 15,000 आणि 1 लाखाच्या आत असेल तर त्यांना हे केसरी राशन कार्ड दिलं जात असतो। म्हणजेच तुम्हाला इथे थोडी घाबरायची इथे गोष्ट असणार नाही, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे चालूच राहणार आहे। तर बघूया त्याच्यानंतर। आणि मित्रांनो, एक म्हणजे ज्यांचं उत्पन्न हे 1 लाखपेक्षा जास्त असेल त्यांना पांढरा राशन कार्ड दिलं जातं, म्हणून ज्यांचं पांढरं राशन कार्ड असेल तर त्यांना इथे प्रॉब्लेम देखील होऊ शकतो। तर कारण की ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असते त्यांना जे पांढरा राशन कार्ड दिलं जात असतो, म्हणून पांढरा राशन कार्डवाल्यांनी इथे खूप मोठा त्यांच्यासाठी खूप मोठी धक्कादायक बातमी या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर तुम्हाला कमेंट नक्की करायचं आहे की तुमचं राशन कार्ड केसरी आहे, पिवळा आहे की पांढरा आहे, म्हणून तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। आता त्यानंतर बघा 5वी चौकशी कशी होणार आहे, आणि त्यासोबत या सगळ्या चौकशी झाल्यानंतर तुम्हाला त्या चौकशामधून जरी प्रॉब्लेम तुमच्यात आढळून आला तर त्याची सुटका कसं करायचं, त्याचं सोल्युशन कसं असणार आहे, तर संपूर्ण माहिती बघूया। परंतु तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे। तर तुमच्यामध्ये जो बी प्रॉब्लेम, जे मी 5 प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलेले आहे, तर त्यामधून एक जरी प्रॉब्लेम तुमच्यात असेल आणि आढळून आलेला असेल किंवा तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला त्याचं सोल्युशन कसं असणार आहे, तर संपूर्ण माहिती ही व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला माहीत पडून जाणार। समजून घेऊया संपूर्ण माहिती। तर बघा, तर 5वी चौकशी अशा प्रकारे होणार आहे की तुमच्या कुटुंबात किती महिला आहे आणि किती महिला असणार आहे, समथिंग तुमच्या कुटुंबात 5 किंवा 6 महिला असेल तर त्या महिलांपैकी 65 वर्षाच्या आतील महिला किती काय, आणि ज्या किती अशा महिला असणार आहे की ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे। कारण की मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना जेव्हा निघाली होती तेव्हा असं सांगितलं होतं की ज्या घरामध्ये 2 महिला असणार, 5 किंवा 6 महिला समथिंग राहू शकते मित्रांनो, परंतु ज्या घरात 5 किंवा 6 महिला असेल तर गरिबांसाठी ही योजना असणार आहे आणि घरातली जे 2च व्यक्ती हे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतो। तर असं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं आणि GR मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। बऱ्याचशा लाडकी बहिणी, माता बहिणी अशा सापडल्या होत्या की ज्यांच्या घरात 3-3, 4-4, 5-5 महिला ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। तर अशा ज्या बहिणी असणार आहे, अशा ज्या लाडक्या बहिणी असणार आहे, तर त्या महिलांना इथं भार काढण्यात येणार। तर प्रश्न पडतो की कोणत्या महिलांना इथं भार काढण्यात येणार। आता अशा प्रकारे चौकशी झाली की तुमच्या नावावर कोणी टॅक्स भरत असेल आणि तुमच्या नावावर प्रॉपर्टी असेल किंवा तुमच्या नावी 4 चाकी वाहन असेल, अशा लाडक्या बहिणींना, अशा महिलांना प्रश्न पडतो की आम्ही काय करायचं। तर तुम्ही काय करायचं त्याचं देखील सोल्युशन या व्हिडिओमध्ये आज आपण कव्हर करून घेणार आहे। तर व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही लाईक नसेल केले तर लाईक देखील तुम्हाला करून द्यायचा आहे। बघा, याची सुटका कसा घ्यायचा, तर याचं सोल्युशन काय असणार आहे। तर बघा, 4 चाकी वाहन जे असणार आहे ते जास्त करून महिलांच्या नावी नसतात, ते पुरुषांच्याच नावी असतात, परंतु महिलांच्या नावी असेल ते 4 चाकी वाहन तरच तुम्हाला इथे प्रॉब्लेम पाहायला मिळणार आहे। कारण की पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठा इथे घोळ झालेला आहे। 75,100 महिलांच्या नावी इथे 4 व्हीलर गाड्या होत्या। तर बघा संपूर्ण माहिती, कारण की 1 लाख जे 21 लाख फॉर्म होते त्यावेळेस अर्ज केलेल्या होत्या महिलांनी, आणि त्यापैकी 20,90,000 समथिंग काहीतरी इथे अर्ज मंजूर झालेले होते, परंतु त्यापैकी 75,100 महिलांच्या नावे पुणे जिल्ह्यामध्ये याद्या गेलेल्या आहे। सोबत काय होणार आहे, त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका जाणार आहे, लॅपटॉप घेऊन जाणार आहे आणि त्यांचे आधार कार्ड आणि जे वाहन असणार आहे त्या वाहनांचा नंबर, 4 चाकी वाहनांचा नंबर सुद्धा देखील त्या घेऊन जाणार आहे, आणि त्यासोबत तुमचं नाव, तुमची यादी, आधार कार्ड नंबर, संपूर्ण माहिती घेऊन तुमच्या घरी हे त्या सर्वे करायला येणार आहे। त्यानंतर आयकर विभागाकडून त्यांच्या नावे उत्पन्न किती आहे त्याचा डाटा देखील ते सुद्धा लॅपटॉपमध्ये घेऊन तुमच्या घरी येणार आहे, आणि त्याचा डाटा देखील ऑनलाईन ते चेक करणार आहात। त्या अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी गेल्यानंतर ते चेक करणार आहे की वाहन तुमच्या घरी आहेत की नाही, जर वाहन असेल तर ते जुनं आहे की नवीन आहे, आणि जे भरपूरशा महिला अशा असणार आहे की त्यांच्याकडे 4 व्हीलर वाहन असणार आहे, तर त्या पोट भरण्यासाठी जे कामाचं स्वरूप म्हणून ते वाहनाच्या मदतीने ते स्वतःचं काम चालवत असते आणि पोट भरत असते। तर ते वाहन कसलं, तर ते वाहन टॅक्सीच्या स्वरूपमध्ये पिवळ्या नंबर प्लेट असायला पाहिजे, कमर्शियल वाहन असायला पाहिजे, तरच तुम्हाला तिथे प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही। तुमच्या घरी जर पांढऱ्या नंबर प्लेटची कार असेल, 4 व्हीलर गाडी असेल, तर असं समजलं जातं की ते फॅमिली कार आहे, म्हणजेच तुम्हाला इथे देखील प्रॉब्लेम पाहायला मिळू शकतो। याचं सोल्युशन काय असणार आहे, तर बघा, भरपूरशा महिलांच्या नावी हे 4 व्हीलर गाडी किंवा वाहन नसते, तर तुम्हाला इथे प्रॉब्लेम देखील पाहायला मिळणार नाही। कारण की जे वाहन असते, जे 4 व्हीलर गाडी असते, ते कोणत्याही फॅमिलीमध्ये, कोणत्याही घरामध्ये पुरुषांच्याच नावी हे वाहन असते, परंतु ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि अंजनेमध्ये त्यांच्या नावी जर 4 व्हीलर गाडी असेल तर त्यांना देखील इथे प्रॉब्लेम पाहायला मिळणार आहे। परंतु जास्त केसेसमध्ये भरपूरशा फॅमिलीमध्ये हे 4 व्हीलर गाडी त्यांच्या घरच्या पुरुषांच्याच नावी असते, म्हणून त्यांच्या लाडकी बहीण योजनेत काही इथे त्यांना प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही आणि त्यांची लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। जर का त्यांच्या नावी असेल ते 4 व्हीलर गाडी आणि पांढऱ्या नंबर प्लेटची गाडी असेल आणि जे कमर्शियल गाडी असेल
तर इथे तुम्हाला प्रॉब्लेम पाहायला मिळणार आहे. तर भरपूरशा महिलांच्या घरी हे पुरुषांचीच नवी गाडी असते, म्हणून तुमची लाडकी बहीण योजना सुरूच असणार आहे. तुम्हाला इथे देखील प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही. नंतर बघा, जे शेती किंवा प्रॉपर्टी किंवा प्लॉट ज्या महिलांच्या नावी असणार आहे, तर त्या महिलांना इथे प्रॉब्लेम पाहायला मिळणार आहे. कारण की ज्या महिलांच्याच नावी शेती प्रॉपर्टी किंवा प्लॉट असेल, तर भरपूरशा घरांमध्ये, भरपूरशा फॅमिलीमध्ये काय होतं की पुरुषांच्याच नावी प्रॉपर्टी, घर, प्लॉट असते, परंतु भरपूरसे पुरुष हे महिलांच्या नावी करून देत असतो. शेती, प्रॉपर्टी किंवा इतर काही प्लॉट त्या महिलांच्या नावे करून देत असतो, आणि अन्यथा त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना इथे प्रॉब्लेम पाहायला मिळणार आहे. आणि जर का त्यांच्या घरातल्या पुरुष किंवा वडिलांच्या किंवा हस्बंडच्या नावे शेती, प्लॉट किंवा प्रॉपर्टी असेल, तर त्यांची लाडकी बहीण योजना इथे सुरूच असणार आहे. पण ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यांच्या नावे जर शेती, प्रॉपर्टी किंवा प्लॉट असेल, तरच त्यांना इथे प्रॉब्लेम मिळणार आहे. अन्यथा त्यांची लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. जे लाभ त्यांना मिळत आहे लाडकी बहीण योजनेचा, तो इथे रद्द होणार नाही. त्यांना लाडकी बहीण योजना कंटिन्यू सुरूच राहणार आहे. आणि त्यानंतर शेतकरी महिलांसाठी तर बघा, जे ट्रॅक्टर असणार आहे, जर चारचाकी वाहनामध्ये एका ट्रॅक्टरला, म्हणजेच जे 4 व्हीलर गाडी असणार आहे, त्या 4 व्हीलर गाड्यांमधून फक्त ट्रॅक्टरला इथं सुटका दिलेली आहे. ट्रॅक्टर तुमच्या महिलांच्या नावे असेल तर काही इथं चालणार आहे, किंवा पुरुषांच्या नावे असेल तरीही चालणार आहे. ट्रॅक्टर 1 असो, 2 असो, किंवा 2-4 ट्रॅक्टर तुमच्या नावे असेल तरी इथे चालणार आहे. कारण की ट्रॅक्टर हे शेतीचं महत्त्वपूर्ण साधन मानलं जातं, म्हणून ट्रॅक्टर तुमच्या नावे असेल तर इथे तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कायमस्वरूपी तुमची लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. तर ट्रॅक्टर असेल तुमच्या घरी तर तुम्हाला इथे टेन्शन घ्यायची गरज नसणार आहे. कारण की ट्रॅक्टर हे शेतीचं महत्त्वपूर्ण साधन हे मानलं जातं, म्हणून ट्रॅक्टर इथे सूट दिली आहे. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल त्यांना इथे सूट दिली आहे. तुम्हाला इथे कुठलीही प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही. अशा प्रकारे हे आजचा व्हिडिओ होता मित्रांनो. आणि ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांना कुठलीही प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही. तर जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तशा देखील प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला इथे थोडीशी प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु ज्यांचे काही त्यांच्या नावे वाहन नाही, काही प्रॉपर्टी नाही, काही नाही, आणि 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न आहे, 1 लाखाच्या आतील उत्पन्न आहे, तर तुम्हाला इथे प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही. तुमची लाडकी बहीण योजना कंटिन्यू सुरू राहणार आहे. तर आजचा टॉपिक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि आपल्या मित्राला, मैत्रिणीला शेअर नक्की करा. आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर आपल्या व्हिडिओला लाईक करून, डेली अपडेट्स 98 चॅनलला सबस्क्राईब करून, बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे असेच महत्त्वपूर्ण न्यू आणि नवीन नोटिफिकेशन येत राहील. तर मित्रांनो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून तुम्हाला ठेवायचं आहे. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.